हरे हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सद्गुरुनाथ महाराज की जय। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वहि साक्षिरूपं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमाम्, अस्मदाचार्य पर्यन्तां वंदे गुरु परंपरां। वंदे गुरु परंपरां। जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदू म्या श्री चरण, श्री गुरूंचे। परमपूजनीय डॉक्टर काकांना नमस्कार करते। परमपूजनीय माझे श्री गुरु सुनील दादांना नमस्कार करते, त्यांच्या चरणी लोटांगण घालते। माझी गुरुमाऊली शैलाताई आणि राजूभाऊ यांना नमस्कार करते। आणि श्रेष्ठ श्रोते हो, आपण जगदीश मूर्ती, आपण सगळ्यांना नमस्कार करते। आपण श्रेष्ठ आणि ज्येष्ठ आहात, आपण सगळ्यांना नमस्कार करते आणि आजचे चिंतन म्हणण्याचा प्रयत्न करते। आपण अगदी अधिकार वाणीतून तनु चतुष्ट निरूपण आणि तत्व निरूपण आणि तनु चतुष्ट निरूपण पाहिलं, त्यांचं पंचीकरण पाहिलं। कशासाठी हो पंचीकरण आणि हे सगळं करायचं? फार कठीण विषय। 8 आणि 9 दोन समास आपण इतक्या मन लावून पाहिलं आणि छान समजलं। तनु चतुष्टय आणि त्याचं तत्व निरूपण हे कशासाठी सांगितलं? ते तत्व जाणावी, जाणूनी माईक ओळखावी आणि आपण साक्षी ते निरसावी येणे रीती। ही सगळी तत्व जाणायची, यासाठी म्हटलं आहे जाणूनी। जाणणं म्हणजे काय? ती माईक आहे हे ओळखण्यासाठी। हे ओळखलं आम्ही की सगळी तत्व मला माहिती झाली, पण ती माईक आहे हे पण ओळखलं। आणि एवढ्यावर थांबायचं नाही बरं का, त्यांचा निराश करायचा, त्या सगळ्या तत्वांचा निराश करायचा, ते साक्षी रूपे निरसावी असं म्हटलेलं आहे। आणि त्याच्यासाठी समर्थ म्हणतात मी हे सगळं सांगितलं। कशाला? की हे आपल्याला माहिती पडावं, माहिती पडून मग ते मिथ्या आहे, माईक आहे हे आपल्याला ओळखता यावं आणि ओळखून मग त्याचा निराश करणं सुद्धा आपल्याला जमलं पाहिजे। ही तत्व माईक आहे जाणलं, साक्षीत्व करणं आणि त्यासाठी त्याचा निराश करण्याची प्रक्रिया हे फार कठीण काम आहे। त्याचा निराश करायचा म्हणजे नेमकं काय करायचं, ही प्रक्रिया मी करत असेल तरच तत्वाचा निराश होईल। आणि हे मला नीट आलं पाहिजे आणि मला ते नीट तत्वांचा निराश करायचं जमलं पाहिजे, म्हणून हा अभ्यास।
का बरं इतकं सगळ्यांना 2-2 समाज समर्थांनी खच्ची घातले? ते मला जमलं पाहिजे. माहित असलं ना, जाणूनही कळलेलं जास्त महत्वाचं असते आणि ते मग लवकर करते. जाणतेने हरिभजीचे. त्याला जाणून जर भजन केलं तर ते छान प्रेमाने होते आणि छान होते. तसंच हा निराश आपण जर जाणून केला तर तो प्रेमाने होतो आणि छान होतो, नाहीतर आपल्याला जमत नाही. त्यासाठी एवढा खटाटोप, त्यासाठी एवढा अभ्यास. आणि म्हणून हे सर्व आपल्याला माहित पाहिजे की ही 82 तत्व कोणती. इथं उदासीनता ठेवायची नाही आहे, नाहीतरी निराश असतं सांगितलं आहे. काय करायचं आहे जाणून सोडून द्यानं, असं नाही. नाही असं चालणार नाही, अजिबात चालणार नाही. 25 स्थूल देहाचे, 25 सूक्ष्म देहाचे, चतुष्टयाचे 32 असे हे 82 तत्व आणि हे मिळून हा पिंड बनलेला आहे. तो मी जाणायचा. सूक्ष्म देह म्हणजेच हा लिंग देह, ज्याला आपण मन, बुद्धी, चित्त, अहंकार म्हणतो. मन म्हणजे वायू तत्वाचं, बुद्धी म्हणजे अग्नी तत्वाची, चित्त म्हणजे जल तत्वाचं, अहंकार म्हणजे पृथ्वी तत्वाचं. असे हे मन, बुद्धी, चित्त, अहंकार जाणायचे. आणि सूक्ष्म देह हे जाणलं की त्याच्या डोळ्यांचं ते जे आहे हे डोळ्यांनी मला दिसत आहे. हे जे दिसत आहे याचा अनुभव मी घ्यायला लागतो आणि हे सुरुवात, हे जेव्हा स्फुरण होते, ही जी जाणीव होते, ते अंतःकरण म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आणि ते प्राणपंचक म्हणजे प्राण, अपान, उदान, व्यान, समान. ज्ञानेंद्रिय म्हणजे नाक, कान, डोळा, त्वचा, जीभ. कर्मेंद्रिय म्हणजे हात, पाय, वाचा, मूत्रद्वार आणि मलद्वार. हे सगळं आपल्याला माहित असलं पाहिजे की कशाला काय म्हणतात, कारण ह्याच्यातून आपल्याला बाहेर निघायचं आहे. या एकही तत्वामध्ये मी फसता कामा नये, मी रेंगाळता कामा नये, मी थांबता कामा नये. असे हे ज्ञानेंद्रियाचे 5 म्हणजे रूप, रस, गंध, स्पर्श, शब्द, स्पर्श यांचे 5 विषय ज्ञानेंद्रियांचे. या विषयांमध्ये मी रमले तर मी ज्ञानेंद्रियांमध्ये रमले. मी रूपामध्ये रमते का, मी गंधामध्ये रमते का, मला स्पर्श सुख पाहिजे का, आणि मला शब्द आणि रसामध्ये मी रमते का. हे मी जर जमत असेल तर मी ज्ञानेंद्रियांमध्ये रमला, असं माझं होता कामा नये. असे हे 25 तत्वांचं सूक्ष्म देह याचा निराश करायचा आहे. आणि एकच घटक घेऊया आणि तो समजून घ्यायचा, आणि मग तीच निराशाची पद्धत प्रत्येकाला, प्रत्येक 25 तत्वाला लागू करायची आणि प्रत्येकाला अशा 82 तत्वांचा निराश करत जायचं. ही पद्धत म्हणजे 25 तत्वे मी नाही, त्याचा अनुभव येतो का ते मी जाणायचं की हो मला अनुभव येत आहे, पण त्याच्यात मी रमायचं नाही, त्याला सत्यत्व द्यायचं नाही, त्याच्यात अजिबात रंगायचं नाही. बुद्धी, स्मरण, विस्मरण, मला खूप आठवण राहते किंवा मी विसरूनच जातो. हो काय करावं, मला अजिबात आठवत नाही. म्हणजे मी या स्मरणाला आणि विस्मरणाला जर मोठेपणा देत असेल तर मी बुद्धी सत्य आहे, बुद्धीला सत्यत्व दिलं आणि त्याचा मला आता निराश करायचा आहे. मला हे जमलं पाहिजे. मन घेतलं तर माझ्या मनासारखं झालं पाहिजे. माझ्या मनासारखं झालं तर सुख, माझ्या मनासारखं नाही झालं तर दुःख. असं मी जर सुख दुःखाला सत्य प्राधान्य देत असेल आणि त्याच्यामध्ये रमत असेल तर मी मनाला सत्यत्व दिलं. म्हणून ह्या सुख दुःखाला मी बळी पडले. मी सुख दुःखातीत व्हायचं आहे,
सूक्ष्म देहाचा निराश अशा रीतीने गरजेचा असतो. आता ज्ञानेंद्रिय बघूया. ज्ञानेंद्रियाचा एक डोळा घेऊया. कोणाच्या साह्याने डोळ्याने आपल्याला काय होते? मला दिसते. एक डोळा हाच एक भाग घेऊया. डोळ्याला दिसलं, त्याचं काम आहे बघणं. कोणाच्या साह्याने दिसलं? त्या डोळ्याच्या मागे जे अंतःकरण आहे, म्हणजेच जो जीव आहे, त्या जीवाला ज्ञान होतं, म्हणजे डोळ्यामार्फत तो बघतो. दृश्य समोर आलं, सुंदर आहे की वाईट आहे, ते खरा हा विचार केला तर डोळ्याला दिसला. आणि झोपेमध्ये जर ह्या खरंच डोळ्याला दिसलं असतं, तर झोपेमध्ये पुष्कळ जणांचे डोळे उघडे असतात की नाही हो? मग त्यांना दिसते का? म्हणजे डोळ्याला दिसत नाही, डोळा जड आहे. झाला निर्णय. निर्णय दृश्य दिसणारी वस्तू, त्याचं ज्ञान म्हणजे जो पदार्थ दिसत आहे तोही जड, जो डोळा बघत आहे तोही जड, त्याच्या मागचं अंतःकरण सुद्धा जड. कारण जीवाला ज्ञान झालं. जीव म्हणजे काय आहे? बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब म्हणजे चित्ताभास. हा चिदाभास सुद्धा जड. खरा जीव म्हणजे प्रतिबिंब. म्हणजे जीवाला जे ज्ञान झालं, तो प्रतिबिंबाला ज्ञान झालं, त्या कुटस्थामुळे झालेलं आहे. कोणाचा तरी माईक सुरू आहे हो, कृपया बंद करा. आवाज येतोय फार. ते ज्ञान कोणाला झालं? प्रतिबिंबाला झालं. पण कोणामुळे झालं? त्या कुटस्थामुळे झालं. मग जीव सुद्धा जड, म्हणजेच माईक. हे ज्ञान खरं, पण त्याला झालं हे सत्य नाही. ते माईक आहे, हे प्रतिबिंब आहे. जीवाला सुद्धा प्रतिबिंबाचा दर्जा देऊन दिलेला आहे, म्हणजे तो मिथ्या आहे. आता डोळा जड, जो दृश्य पदार्थ दिसतो तो जड, अंतःकरणामुळे दिसतो तोही जड, आणि त्याच्या मागे जीव आहे तोही जड, मिथ्या. जे जे जड आहे हे सगळं मला कळलं, हे सगळं कळत आहे ते मिथ्या आहे. मी ज्ञान रूप कुटस्थ चैतन्याने मुळे मला हे सगळं कळलं आहे. ते कुटस्थ, ते चैतन्य मी आहे. हीच प्रक्रिया प्रत्येक देहासाठी, प्रत्येक स्थूलचे 25, सूक्ष्माचे 25, ह्याच्यासाठी हीच प्रक्रिया वापरायची आणि हाच विचार द्यायचा आणि स्वतःला मोकळं करायचं, निराश करायचं की मी हे नाही. असं सूक्ष्म देहात मी रमतो, ही प्रक्रियेसाठी ही वापरायचं. सूक्ष्म देहाला मी जेव्हा रमतो तेव्हा हा विचार द्यायचा. मनात मध्ये मी जेव्हा रमतो, म्हणजे माझ्या मनाप्रमाणे झालं पाहिजे, माझ्या मनाला सुख होते, माझ्या मनाला दुःख होते, असं मी जेव्हा रमतो तेव्हा मनालाही हा विचार द्यायचा, बुद्धीलाही हा विचार द्यायचा, चित्ताच्या वेळेसही हा विचार द्यायचा. असं कर्मेंद्रियांना आणि ज्ञानेंद्रियांना आणि 5 प्राणपंचकांसाठी हीच प्रक्रिया लावायची आणि साक्षीत्व करायचं. काय म्हटलं होतं? तत्वे जाणावी. जाणली म्हणजे काय जाणलं? की हे माईक आहे, हे मला ओळखता आलं. जाणलं म्हणून ओळखता आलं की हे कोण आहेत. तर हे सगळे माईकपणा आहे, हे ओळखलं. माईकपणे ओळखावी, ओळखलं हो. आता साक्षीत्वे निसावी,
समर्थ पुढे म्हणतात साक्षीत्वे नेसावे, म्हणजे साक्षीत्व करायचं हे अचेतन जड आहे. जीवाला जे ज्ञान होतं ते असणाऱ्या ज्ञानामुळे होते. ते ज्ञानरूप तत्व मी आहे असं मी जाणलं आणि म्हणून हा निराश करणं मला जमलं. मी कोणीतरी वेगळा आहे. स्थूल देहाचा झाला निराश. आता सूक्ष्म देहाचा निराश झाला. आता स्थूल देहाचा निराश करूया. स्थूल देह किती? 25 तत्व. स्थूल देह पंचमहाभूतांनी बनलेला. हा स्थूल देह जो आपल्याला दिसतो तो पंचमहाभूतांनी बनलेला आहे. 5 महाभूतांचा आता निराश करायचा आहे. एक एक निराश करायचा आहे बरं. आणि असा निराश हे देह काय आहे तर एक प्राण घेऊया. त्याचा धर्म काय आहे? क्षुधा तृषा. क्षुधा तृषादी प्राण धर्म हे मजला दिसतात. मला तहान लागली. तहान कोणाला लागली? जाणीव कोणाला झाली? मला तहान लागली, मला भूक लागली, मी व्याकुळ झाले, तर मी ह्या पंचमहाभूतांच्या अधीन झाले. मी विचाराधीन असावं. पंचमहाभूतांच्या घटकांच्या अधीन मी झालेले असेल तर मी तहानेने व्याकुळ झाले, मी भुकेने व्याकुळ झाले. हे मला दिसत आहे. जे मला दिसतात ते मी नसलं पाहिजे, हे मला जाणवत आहे. हे तहान लागली हे जाणवलं. कोणामुळे जाणवलं? कोणाच्या अधिष्ठानावर जाणवलं? विचारच द्यायचा. मज मी फिरून पाहता मग ते कवना बाधिते. अशा रीतीने मी भुकेने व्याकुल होत आहे, मी तहानेने व्याकुल होत आहे, मला क्रोध येत आहे, मला लोभ येत आहे, मला भय होत आहे. हे आकाशाचे गुण आहेत. हे आकाश सत्वाचे गुण आहेत. जर मी क्रोधाच्या अधीन होत असेल, जर मी लोभाच्या अधीन होत असेल, मी मोहाच्या अधीन होत असेल तर आकाश तत्वाने मी ग्रासले, आकाश तत्वामध्ये मी दमले. मी त्या तत्वाशी एकरूप होते. वेगळेपणाने ते मला दिसले पाहिजे. वेगळेपणाने दिसण्यासाठी थोडं बाजूला उभं राहावं लागते की नाही हो? थोडं बाजूला उभं राहून बघावं लागते. असं मी बाजूला उभं राहायचं म्हणजे थोडं साक्षीत्व करण्यासाठी बाजूला उभं राहायचं. हा विचार मी वेगळा आहे तेव्हा मी बाजूला जाऊ शकेल आणि बघू शकेल. असा मी सदा क्षुधा तुषादी प्राणधर्म हे मजला दिसताती, मज मी फिरून पाहता मग ते कवना बाधिती. पहावे आपणासी आपण. मला हे ज्ञान झालं. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. मला हे ज्ञान झालं की मला कोणाच्या अधिष्ठानावर तहान लागली. ज्या देहाचं अच्युतम केशवम होऊन जाते त्याला तहान लागते का? त्याला भूक लागते का? त्याला ती जाणीव येते का? नाही येत ना. मला लागली आहे भूक, मला तहान लागली आहे, कोणाच्या अधिष्ठानावर लागलेली आहे, ते अधिष्ठान मी आहे. त्या ज्ञानरूप तत्वाच्या अधिष्ठानावर हे सगळे प्राणाचे धर्म. मला तहान लागली हा आपाचा गुण आहे. हे तत्व माझ्या शरीरामध्ये आप तत्व आहे म्हणून मला तहान लागली. म्हणून पाणी आणि ते आप तत्व माझ्या शरीरातलं कमी झालेलं आहे म्हणून मला पाणी प्यावंसं वाटत आहे. हे सगळं जाणत आहे आता मी बरं. म्हणून मला पाणी प्यावंसं वाटते, पण हे सगळं जड आहे कारण ह्याचा मी ज्ञानरूप आहे. मी ह्याला वेगळं राहून पाहत आहे. ते ज्ञानरूप मी झाल्यामुळे हे जे जड आहे
आतमध्ये जड आणि बाहेरचे हे पंचमहाभूत हे जड, आणि म्हणून मी ज्ञान करून घेणारा मी कोणीतरी दुसरा असा दूर उभा राहून बघत आहे. पहावे आपणासे आपण, असा साक्षी रूपाने मी ह्या तहानेकडे, ह्या भुकेकडे पहिले पाहिजे. जेवू नका, पाणी पिऊ नका असं नाही म्हटलं बरं, पण पहिले ते जाणीव करून घ्यायची की मला का लागला. हा देह धारण करून आपल्याला सच्चिदानंद पदवी घ्यायची आहे, म्हणून ह्याला योग्य ते सगळं द्यायचंच आहे, पण त्यात रमायचं नाही, त्यात थांबायचं नाही. त्यासाठी हे साक्षीत्व आणि त्यासाठी हे पंचीकरणाचा सगळा अभ्यास. हे साक्षी रूपाने मी बघितलं, झाला स्थूल देहाचा निराश. हे स्थूल देह आपल्याला आता त्रास देणार नाही. आधी झाली व्याधी झाली, कोणतीही व्याधी होते हो, मला माझे हाड खूप दुखतात. हे पृथ्वी तत्वाचं आहे, ते अचेतन जड आहे, ते दुखणार, त्याकडे दुर्लक्ष. सूक्ष्म देह झाला, स्थूल देह झाला, आता तनु चतुष्टयाचा निराश, चार देहांचा निराश. चार देह कोणते आहेत? स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह. आणि त्याच्या चार अवस्था, जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या. आता जागृतीचा निराश करण्याचा अभ्यास पद्धती. कारण देहाचा निराश, कारण देह म्हणजे अज्ञान, त्याचाही असाच निराश. ह्या सर्व जीवांची अवस्था आहेत जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या. या आत्मारामाच्या नाहीत, चारही अवस्था साक्षी आहेत आणि तो मी आहे. जागृतीत जे कळलं, स्वप्नात जे कळतं, सुषुप्तीमध्येही कळतं. जागृतीत हे सगळं दिसतच आहे. स्वप्नामध्ये सुद्धा मी हिमालयावर चढली होती आणि तिथून मी पडली आणि मी जाणवलं ना, तेवढ्या पुरतं तरी जाणवलं ना की मी हिमालयामध्ये गेली होती. एवढ्याशा डोळ्यामध्ये एवढा मोठा हिमालय दिसला होता आणि मी त्याच्यावर चढली होती आणि तिथून माझा पाय घसरला आणि मी त्या खाईमध्ये पडली. हे सगळं जाणवलं की नाही तेवढ्या काळापुरतं तरी. आणि सुषुप्ती म्हणजे गाढ झोप. गाढ झोपेतून उठल्याबरोबर जाणवलं ना, आज छान झोप लागली होती. म्हणजे या तिन्ही मला जे कळतं, तिन्ही अवस्थांचा मी आहेच हे मला कळलं. म्हणजे कोणाला कळलं? तो ज्ञानरूप आत्मा, तो मला कळू देतो, तो मी आहे. अशी दृष्टी मिळाली तर आत्मस्वरूप पाहणं सोपं होते. आणि ह्या चार देहांमध्ये आत्मस्वरूप अतिशय सोपं होऊन जाते बघणं. चैतन्य पाहणं अति सोपं, की ते फक्त साक्षीत्व करावं लागते. असं साक्षीत्व करता करता एक दिवस मी साक्षी रूप होऊन जायचं. हे साक्षी रूप होणं मला जमलं पाहिजे, पण हे त्याच्या पहिले मला हे जाणलं पाहिजे बरं, की 25 सूक्ष्माचे, 25 स्थूलाचे आणि 32 तनु चतुष्टयाचे हे 82 आहेत आणि हे सगळं मी नाही. हे चार देहाचे चार स्थूल, सूक्ष्म कारण, महाकारण, हे 32 ह्यांचा निराश करायचा आहे. पंचीकरणाची प्रक्रिया लक्षात घेणं आणि त्याचा निराश करणं हे त्याच्या महत्वाचं आहे. पंचीकरणची प्रक्रिया मला समजली म्हणजे परमार्थ झाला, इथं थांबू नका. मला हे सगळं 82 ही तत्व समजले म्हणजे झालं असं नाही. ह्याचं खरं निराश करणं मला जमलं तर मी खरा परमार्थ केला. मला हे निराश करणं जमलं पाहिजे, त्याच्यातून बाहेर निघणं जमलं पाहिजे. चक्रव्यूह आहे हे एक प्रकारचं. ह्याच्या आतमध्ये जाणं सगळ्यांना जमते, पण बाहेर निघणं नाही जमत. ह्याच्यातून बाहेर निघणं म्हणजे
निराश करणं आहे. आणि हे निराश करणं आकाश दिशादी बोलणे आणि श्रोत्रादी ऐकणे सकल असे गाजणे तोची आत्मा, तो आत्मा मी, हे मला कळलं पाहिजे. हे सगळं जाण्याचं, आकाश दिशादी बोलणे हे सगळं बोलायचं आहे, हे जाणायचं आहे. श्रोत्रादी ऐकणे हे ऐकायचंही आहे. पण सकल असे गाजेणे तो, हे सगळं ऐकणं बघणं हे कशामुळे आहे? तो आत्मा मी, हे पक्क लक्षात ठेवायचं. आणि त्या आत्मतत्वावर स्थिर राहायचं. करणं म्हणजे खरा परमार्थ करणं होय. हे स्थिर राहणं मला जमलं पाहिजे. ह्याच्यावर थांबणं, इथं मला थांबायचं आहे. अशा पद्धतीने मला निराश करता आलं तर मग झालं का? एवढा अभ्यास करण्याचं काय कारण आहे? कारण त्याचा निराश करणं मला जमलं पाहिजे, म्हणून हा अभ्यास. आणि हा 82 तत्वे कोणी विचारले तर मला माहित असलं पाहिजे बरं. असं नाही की नाहीतरी निराशस्त करायचं आहे, काही हरकत नाही, जाऊन द्या, सोडून द्या, असं नाही. हे सगळं मला जाणायचं आहे, हे मला माहिती असलं पाहिजे की 25 स्थूलाचे, 25 सूक्ष्माचे आणि तनु चतुष्टयाचे 32 यांचे बारकावे सुद्धा मला सगळे माहिती असले पाहिजे. आणि का? म्हणून कारण मला यात रमायचं नाही, यात रेंगायचं नाही, यात रंगायचं नाही, ह्याच्या पलीकडे मला जायचं आहे. आणि मन बुद्धी चित्ताच्या पलीकडे जाता आलं, ह्या स्थूल देहाचा जो अनुभव मला आला आहे त्याचं सत्यत्व जो मी मानतो आहे, ह्याला सगळ्यांना मी जे सत्यत्व देत आहे त्याच्यातून मला निघणं जमलं पाहिजे. त्यासाठी हा विचार, त्यासाठी हा अभ्यास, एवढा कठीण अभ्यास हो. त्या अधिकारवाणीतूनच ऐकावा तो, आणि तो आपण छान ऐकला आणि अभ्यासला, तेवढा अधिकार त्यांनाच. आणि असा विचार मला जर, त्या पलीकडे जाण्याचा विचार मला जर शिवतही नसेल, जो संतांनी निराश केला ते त्यांनी मला सांगितलं, पण मला ते तत्व माईक आहेत हे जाणावं लागते आणि त्याचं साक्षीत्व कसं करायचं हे शिकावं लागते. संतांना हे सगळं जमलं, मला सुद्धा जमलं पाहिजे. सूक्ष्म दृष्टीने मी ते पाहावं आणि स्थूलतेचाही निराश आणि सूक्ष्म दृष्टीने पाहिल्यानेच त्याच्यासाठी हे श्रवण, मनन आणि चिंतन, हे सगळं श्रवण केलं, त्याचं मनन केलं, त्याचं चिंतन केलं. आणि आता निधिध्यासन म्हणजे ह्याचा निराश करायचा, माझ्या जीवनात मला हे वापरायचं. मी याच्यात रंगायचं नाही, मी याच्यात रेंगाळायचं नाही, मी याच्यात रमायचं नाही. आणि असा जो करत नाही त्याला समर्थ टोणप म्हणतात. म्हणजे टोणप म्हणजे सूक्ष्म बुद्धी ज्याने विकसित केली नाही तो टोणप. जो आत्मा येथे वणीला मन बुद्धीचा आगळा पाहिजे तो ठसावया शिष्य मनी. हा शिष्याच्या मनात ठसला पाहिजे, ह्या शिष्याला माहिती झाला पाहिजे, म्हणून समर्थांनी हे सगळं सांगितलं. आणि हे मी इथून कदाचित मी विसरून जात असेल, शिष्याच्या मनामध्ये हे ठसावं म्हणजे तो कोण? मी, माझ्यामध्ये तो ठसावा, म्हणून समर्थांनी टोणप निरूपण सांगितलं. टोणप म्हणजे मूर्ख, परम मूर्ख. आणि मूर्ख आणि परम मूर्ख म्हणजे काय हो? जो या तत्वाला जाणत नाही तो मी टोणप आहे का? मी स्वतःला मूर्ख म्हणून घ्यायचं का हो? नाही नाही, अजिबात नाही. या 17व्या दशकापर्यंत जे अभ्यास करून आले ते असे कसे टोणप होऊन जातील? अजिबात नाही. पण
ते टोणप लक्षण एवढंस सुद्धा माझ्यामध्ये नसावं, मी सावध असावं यासाठी संत सद्गुरु कृपाळू देती न ज्ञान आळू माळू, न सहाती अल्पही गोंधळू दयाळूपणे. ते इतके कृपाळू संतोष श्री गुरु असतात की शिष्याच्या अधव ज्ञान अजिबात शिष्याला देत नाहीत. त्याच्या मनामध्ये अजिबात गोंधळ असलेला त्यांना चालत नाही, कोणताही गैरसमज असलेला श्री गुरूंना चालत नाही, संतांना चालत नाही. म्हणून त्यांना हे टोणप लक्षण सांगावं लागलं की हे काहीतरी माझ्यामध्ये एवढं समजावून सांगितलं हो. 22 दिवस लागले आणि ते 22 मिनिटात सांगितलं. पण तरीही टोणपणा सांगावा लागत आहे, कारण याच्यातलं एवढूस सुद्धा मला समजलं नसेल किंवा एवढूस सुद्धा माझ्यामध्ये बाकी आहे का, हे माझ्या श्री गुरूंना चालत नाही, अजिबात चालत नाही. थोडा सुद्धा गोंधळ, थोडा सुद्धा विचारांमध्ये कमीपणा असेल किंवा गैरसमज असेल, हे ते सहन करत नाही. ते खूपच शिष्याला प्रेम करतात हो. माझ्यामध्ये थोडं सुद्धा टोणप लक्षण असता कामा नये असं त्यांना वाटते. प्रेम जे आपल्या मुलावरी तया शतपट शिक्षावरी. श्री गुरु कसे असतात, आपल्या मुलांना जेवढं प्रेम करतात त्याच्या शतपट म्हणजे शिष्यावर ते प्रेम करतात. आणि अधिकारी पुत्र स्थावरी अंतरी शिष्या. ह्या लौकिकातली जी संपत्ती असते ना, ती सगळी आपल्या पुत्राला देऊन देतात. पण ही अलौकिक संपत्ती जी जन्म मरणाच्या चक्रातून सुटण्यासाठी कामी लागणार आहे, ती ते शिष्याला देतात बरं. म्हणून श्री गुरु म्हणजे समर्थ आपल्याला टोणप लक्षण सांगत आहे की चेक करून बघावं आपण आपल्याला की ह्यातलं काही माझ्या आतमध्ये उरलेलं आहे का. म्हणून एवढा खोल अभ्यास सांगितला, म्हणून एवढा टाइम केला, आणि ह्यातलं काहीही माझ्यामध्ये उरता कामा नये, माझ्यामध्ये राहता कामा नये. परमार्थ हा शुरांचा प्रदेश आहे हो, असा मूर्खांपणाचा प्रदेश नाही आहे. पडक मूर्खाचा तर अजिबात नाही. जाणता मी व्हावं, मी शहाणा असावं, ही तळमळ आहे. म्हणून त्यांनी टोणप सिद्ध लक्षण सांगितलं. संत श्री गुरु कृपाळू असे ते कृपाळू आहेत. देती न ज्ञान आळू माळू, अजिबात नाही, त्यांना असं बिलकुल सहन होत नाही. इतके ते कृपाळू असतात, इतके ते दयाळू असतात. मी काही करून शहाणा झालं पाहिजे, मी जाणताच झालं पाहिजे, ही तळमळ त्याच्या आतमध्ये आहे त्यांना. म्हणून हे टोणप लक्षण सांगावं असं वाटलं. नाथ महाराज म्हणतात, ऐसा नरदेह पाहुनी देख, जो न साधिती ब्रह्मसुख, तो जना माझी परम मूर्ख, विश्वासघातकी देवाचा. म्हणजे नरदेह मिळवून जो ब्रह्मसुख साधत नाही तो परम मूर्ख. समर्थाने जरा सौम्य शब्द वापरला, प्रेमाने घेतलं, टोणप म्हटलं. पण नाथ महाराज इथं मूर्ख म्हणतात. आणि एवढ्यावर थांबले का, ते म्हणतात तो देवाचा विश्वासघातकी. विश्वासघातकी आहे आणि तोही देवाचा. देवाने फार मोठा विश्वास केला आणि आपल्याला जन्म दिला, आणि तो हा नरदेह देऊन जन्माला घातलं. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे, हे बरोबर आहे, जन्म घ्यावाच लागत होता आपल्याला, पण नरदेह देऊन त्यांनी आपल्याला जन्माला टाकलं. हा त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला, कारण नरदेहामध्येच तो जाणून घेता येतो. नरकरणी करे तो नरका नारायण होय, अशी करणी करण्याची संधी त्यांनी मला दिली. नारायण व्हायची म्हणजेच आत्मस्वरूप व्हायची, आनंद स्वरूप व्हायची, अशी संधी त्यांनी दिली.
आणि त्याच्यासाठी मी कसं वागायचं? सदाचार थोर हा सांडू नये तो, जनी मानवी तोची तो धन्य होतो. मी सदाचाराने वागलं पाहिजे की नाही? असं आचरण मी केलं पाहिजे की नाही? आणि ते न करता मी जर मूर्खपणाने या आयुष्यामध्ये वागत असेल तर माझं मनुष्य देह वाया जाईल. आणि हे माझ्या श्री गुरूंना अजिबात मान्य नाही. म्हणून त्यांना टोनप लक्षण सांगावं लागलं. ते फार कृपाळू आहेत. ते सगळं लौकिकातलं आपल्या मुलांना देतात, पण अलौकिक जे आहे ते सगळं शिष्याला देतात. त्याच्यासाठी जास्त प्रेम, आत्ताच आपण बघितलं, त्यांचं जास्त प्रेम कोणावर असते? शिष्यावर. प्रेम जे आपल्या मुलावरी तया शतपट शिष्यावरी म्हटलं आहे. आपल्या मुलांपेक्षा जास्त प्रेम करतात हो. आणि मग त्याचा मनुष्य देह वाया जावा हे कसं त्यांना मान्य होईल? अजिबात मान्य नाही. म्हणून म्हटलं आहे, संत सद्गुरु कृपाळू देती न ज्ञान आळू माळू, न साहाती अल्पही गोंधळू दयाळूपणे. केन उपनिषदामध्ये डॉक्टर काकांनी केलेली ओळी आहे. अजिबात गोंधळ, अजिबात अपरिपक्वता, गैरसमज शिष्याच्या मनामध्ये राहिलेलं श्री गुरूंना चालत नाही. आणि हे तोंडपण माझ्यामध्ये आहे का हे मी बघावं म्हणून समर्थांना हे तोंडप लक्षण सांगावं लागलं. नाही तर एवढं ज्ञान झालं आहे सांगून पुरेसं होतं, पण तरीही त्यांच्या मनामध्ये थोडा सुद्धा गैरसमज किंवा थोडा सुद्धा असा ज्यामुळे मनुष्य देह वाया जाईल असा चान्स येता कामा नये म्हणून त्यांनी आपल्यामध्ये हे आहे का हे बघण्यासाठी टोनप लक्षण सांगितलं. आणि जर नाथ महाराजांनी म्हटल्याप्रमाणे आपण जर देवाचा घातकी झालो, भगवंताचा विश्वासघात केला तर तो विश्वासघात किती महागात पडतो हे आपल्या श्री गुरूंना माहित असते. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. माझ्या शिष्याला ही पाळी येऊ नये ही काळजी आहे हो श्री गुरूंना. म्हणून समर्थांना टोनप लक्षण सांगावं लागलं. मूर्खांचे लक्षण बघितलं तर काही प्रमाणात ते माझ्यामध्ये असतील कदाचित, पण ते मी काढायचं, ते मूर्खत्व मी सोडून द्यायचं, हा उद्देश समर्थांनी थोडस प्रेमाने घेतला आहे, टोनक म्हटलं आहे. आणि हा त्यामागचा सभ्य शब्द वापरून त्यांनी प्रेमाने श्री गुरु शिष्यामधलं सगळे अवगुण टोनपण मूर्खपण काढत असतात. प्रत्येकामध्ये मूर्खपण असते, पण हळूच अलगद श्री गुरु कसे ते बाहेर काढतात हे कोणालाही जाणता येत नाही. ते सगळी महती श्री गुरूंचीच असावी. ताई एक मिनिट, ताई एकच सेकंद फक्त मध्ये थांबवतो, त्याबद्दल क्षमा मागतो. आपल्या समूहामध्ये आदरणीय आणि वंदनीय श्री समर्थांचे वंशज दुर्गाप्रसाद स्वामी उपस्थित आहेत. मी त्यांना नम्र विनंती करतो की कृपया मयुरीताईंचं निरूपण झाल्यानंतर आपण 2 शब्दामध्ये प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात अशी मी आपणास विनंती करतो. मध्येच खंडित केल्याबद्दल क्षमा मागतो. नको 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 हो, त्यात काय क्षमा मागायचं, माझं अहोभाग्य आहे त्यांनी यावं. नमस्कार करते, सगळ्यांना नमस्कार करते, पुन्हा एकदा नमस्कार करते, स्वामींनाही नमस्कार करते. महद्भाग्याची घडी दौडू नये परोपरी, घ्यावी आत्म्यावरी उडी झळझळूनी, असं डॉक्टर काका म्हणतात हो. माझे श्री गुरु म्हणतात की तू आत्मरूप झालाच पाहिजे, हे तू केलंच पाहिजे. आणि त्याच्यासाठी माझ्या मनामध्ये, माझ्या चित्तामध्ये अजिबात काहीही गैरसमज, काहीही अर्धवटपणा राहता कामा नये. म्हणून समर्थांना
हा टोनअप लक्ष सांगून अलगद माझ्या मधली जे टोनअप लक्षण काहीतरी असेल तर ते त्यांना अलगद करायचं आहे, बाजूला करायचं आहे. असे सगळे विचार घेऊन समर्थांनी हे टोनअप लक्षण निरूपण सांगितलेलं आहे. आणि त्याच्यासाठी आपण या टोनअप लक्षण समासाचा अभ्यास करत आहोत. नाहीतर एवढं ज्ञान सांगितल्यावर हे सांगण्याची काही गरज नाही. सगळ्यांना खूप, आणि त्यातही आपण अधिकारवाणीतून ऐकलेलं आहे, शोभाताईंच्या अधिकारवाणीतून, ते त्यांनीच करावं. त्या किती श्रेष्ठ आहेत हे त्यांना आता आपल्याला सगळ्यांना अनुभव आलेलाच आहे. पण तरीही टोनअप लक्षण सांगितला म्हणजे सर्वत्र आपल्याला विवेक करता आला पाहिजे. तो विवेक मी जागा ठेवतो का? तो विवेक जागा ठेवणं मला जमते का? हा विचार मला येतो का? हे मी माझं बघायचं. आणि हा विचार मी करावा, मी जर जिभेच्या या चवीवर जमत असेल, किंवा मला ताप आला असेल, किंवा काहीतरी बिमारी आली ज्यामुळे तोंड कडू झाले आहे, आणि आता काहीच नाही हो, नाहीतरी काय कळत नाही, नाही काही कळत नाही, सगळं असं कालवायचं आणि खाऊन घ्यायचं का? कारल्याची भाजी त्याच्यात टाका, त्याच्यात श्रीखंडही टाका, त्याच्यात भजी टाका आणि सगळं खाऊन घ्या, असं त्याचा अर्थ नाही आहे. बंदर क्या जाने अदरक का स्वाद, असातला प्रकार नाही आहे. प्रत्येक गोष्टीमधली ती जाणीव, ती चवीची जाणीव मला असावी, छान स्वाद घ्यावा. आज जे पंचपक्वान्न माझ्या ताटामध्ये आलेले आहेत, छान स्वाद घेऊन जेवावे, पण संध्याकाळी पण हे मिळावे, किंवा ठेवून द्या उद्या खाईल. या स्वादामध्ये, या चवीच्या स्वादामध्ये मी रमता कामा नये. हा शहाणपणा माझ्यामध्ये आला आहे का? तर मी चवीमध्ये रमला नाही, तर हे मी माझं ओळखावं. अशा परमार्थाचा अभ्यास, सर्वत्र देव आहे असं म्हणायचं, आणि मग मी सिनेमाला जायचं. तिथे तो देवच आहे. आता 26 जानेवारीचे इतके मॉल लागले आहेत, सगळे एकावर एक फ्री, एकावर एक फ्री एवढे मिळत आहे. तिथे आहेच ना हो देव, तिथे ब्रह्म आहेच. मग हा अभ्यास सोडून मी तिथे गेलेलं काय योग्यच आहे की नाही? मी काय चूक केली तिथं गेलं तर? तिथेही मी देवच पाहिला, आणि एकावर एक फ्री गरज नसताना सुद्धा घेऊन आले. असं चालेल का? नाही चालणार. हे मी याच्यामध्ये अशा सगळ्या ज्या ऍडव्हर्टाईज येतात, किंवा असं सगळं जे सुरू आहे, त्याच्यामध्ये मी रमते का? मी स्वादामध्ये रमते का? मी ह्या सगळ्या वातावरणामध्ये रमते का? ह्याच्यापासून माझे श्री गुरु मला अलगद बाजूला काढतात. म्हणून मला मूर्खाचे लक्षण माहिती असले पाहिजे, की कोणता तरी मूर्खपणा मी करते का? मी करत असले तर ते मी थांबलं पाहिजे, मला हे जाणलं पाहिजे, आणि इथं मला थांबायचं आहे, मला ह्याच्यातून बाहेर निघायचं आहे. म्हणून हे सगळं, नाही तर काही गरज नव्हती सांगायची, पण त्यांना म्हणावं लागलं इथं की हे सर्व भेद आहेत. आणि हे कोणी म्हणावं? की कुठे गेलं तरी चालते, हे संतांनी म्हणावं, हे श्रीगुरूंनी म्हणावं. ब्रह्म दिसे उघडे आम्हा, ब्रह्म दिसे उघडे. किंवा मी तूपणाची झाली बोळवण, माझी झाली आहे का हो? ह्या बोळवण पर्यंत मी गेलेला आहे का? तर मग ठीक आहे, कुठे जावं, पण अजून नाही. जोपर्यंत मडकं कच्च असते तोपर्यंत त्याला जपावं लागते, आणि तो भट्टीतून निघाला की मग त्याला एवढं जपावं नाही लागत. पण अजून मडकं कच्च आहे, याला जपायचं आहे. आणि ते जपणं इथं टोनअप लक्षण सांगून श्री गुरु देत आहेत, म्हणजे समर्थ देत आहेत. आपण दासबोधाचा अभ्यास करत आहात, म्हणजे दासबोध सांगणारे समर्थच म्हणजे माझे श्री गुरुच म्हणजे समर्थ आहेत. आणि तो भाव ठेवून मी हा अभ्यास करायचा. आणि माझ्या मधलं हे टोनप पण इथे मला भेद दिसत आहे.
मी सगळा विचार करत आहे, मी तर आई आहे हो, आणि माझा मुलगा येणारच आहे, पण मी तूपणाची झाली बळवान ह्या पायरीपर्यंत मी पोहोचले नाही, हे माझ्या श्री गुरूंना माहित आहे. म्हणून ते मला बोध धरून असं नेत आहेत. आणि असं जेव्हा मला जमते आणि ते बरोबर दर्जेदार परमार्थ करणं मला शिकवतात, आणि असंच शांती, तृप्ती, आनंद, समाधान हे सगळं मिळवणं म्हणजे दर्जेदार परमार्थ आहे. हे सगळं इकडे मॉल मध्ये रमणं, एकावर एक फ्री, ह्याच्यावर रमणं म्हणजे परमार्थात रमणं नाही. आणि ते मला हे सांगून मला दर्जेदार परमार्थ करून ह्या जीवाचे सामर्थ्य सांगत आहे की तू ह्याच्यासाठी जन्माला नाही आला आहेस. घ्यावी आत्म्यावरी उडी झळझळूनी, महत भाग्याची घडी अशी माझ्या जीवनामध्ये आलेली आहे. दौडू नये परोपरी. डॉक्टर काका म्हणतात, ही तुझ्या जीवनामध्ये आलेली महत्भाग्याची घडी आहे. तू अशी वाया घालू नको, मॉलमध्ये फिरण्यामध्ये वाया घालू नको. घ्यावी आत्म्यावरी उडी. त्या आत्मतत्वावर तुला जायचं आहे आणि त्याच्यासाठी तू एकही क्षण वाया घालू नको. ही शिकवण माझे श्री गुरु मला देत आहेत. म्हणून त्यांना तोंडोपलक्षण सांगावं लागलं. आणि मला ह्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे असं समजायचं काही कारण नाही की श्री गुरूंच्या जीवनामध्ये काही दुःखाचे प्रसंग आले, ते दुःखी झाले आणि मी दुःखी झालो. त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचे प्रसंग आले, तेही छान आनंदात आले, मग मी पण आनंदात आलो. छान एकावर एक साडी फ्री मिळाली, घेऊन घेतली, फार आनंद झाला हो, विचारू नका. पण मग त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये काय फरक आहे? पण त्यांनी त्या दुःखावर कशी मात केली आणि आपला आनंद टिकवून ठेवला. त्यांनी त्या सुखावर कशी मात केली आणि ते त्याच्यावर कसे स्वतःला कंट्रोल करू शकले, हे मला जमते का? असं सुख दुःखावर मात करणं, त्याच्या डोक्यावर पाय ठेवून पलीकडे जाणं माझे श्री गुरु मला शिकवत आहे. सुख दुःखातीत ते झालेले आहेत आणि तसं मलाही व्हायचं आहे. त्याच्यासाठी तोंडोपलक्षण सांगून ते मला खरा दर्जेदार परमार्थ करून घेत आहे आणि माझ्या जीवनाचं सार्थक करून घेत आहेत. आणि हे मला कळलं पाहिजे की हे जडणं माझं गेलं पाहिजे. रडका शिष्य नको आहे त्यांना. रडणारा किंवा हसणारा हा शिष्य नसतो. हा खरा दर्जेदार परमार्थ नाही आहे. जो स्वतः या अभ्यासाने आनंद स्वरूप होऊन जातो. सच्चिदानंद पदवी घेणे, असा जो सच्चिदानंद स्वरूप होऊन देतो, ही पदवी घेऊन बसलेला आहे. मनुष्य जन्माचे लेणे अकस्मात ये भाग्याने. सच्चिदानंद पदवी घेणे हा अधिकार नारायणे दिलेला असे. हा जो नारायणाने विश्वास करून हा अधिकार मला दिलेला आहे, तो अधिकार मी मिळवावा आणि तो अधिकार मी वापरावा, ही आठवण मला माझे श्री गुरु करून देतात. की तुला हा अधिकार आहे, तू आनंद स्वरूप होऊ शकतो आणि हो रे बाळा, असे ते मला आनंद स्वरूप करतात आणि सच्चिदानंद पर्यंत घेऊन जातात. म्हणून त्यांना ह्या सगळ्यांमधून मला काढायचं आहे. अद्वैत मी एकला, दुजान कोणी मजला, ह्या अद्वैतामध्ये घेऊन जायचं आहे. मी द्वैतामध्ये रमत असेल आणि अद्वैताच्या गोष्टी करत असेल, हे कळणं फार महत्वाचं आहे. हे कळलं पाहिजे की करताना तर द्वैत करत आहे आणि अद्वैतामध्ये त्या गोष्टी मस्त करत आहे आणि रमतो आहे द्वैतामध्ये, हे त्यांना दिसलं माझं. म्हणून त्यांना हे सांगावं लागलं की हे तुझ्यामध्ये मूर्खपणाचं काम तुझं सुरू आहे. भगवद्गीतेचा अभ्यास करतो आणि भगवंत वेगळा आणि मी वेगळा असं द्वैत करतो. तो न मी एक, कधी होशील रे? हे एक पण मला साधता आलं पाहिजे. आणि हे मला जर साधता आलं तर
नरदेह हा तुला लाभला, विचार करवा जरा मानवा, विचार करवा जरा. हा विचार करणं, मीच होऊनी पांडवा, करीतो माझी सेवा, असा मी ज्ञानी असला पाहिजे. रामायणामध्ये सुद्धा राम स्वतः बोलले आहेत, ज्ञानी भक्त मोही अति प्यारा. असा ज्ञानी भक्त सगळ्यांनाच आवडतात. किती एकरूपता आहे, एक सारखं म्हणणं आहे बघा, की सगळ्यांना हेच आवडते. आणि ते माझ्या श्री गुरूंना ज्ञानी भक्त, मी ज्ञानी शिष्य झाला पाहिजे, हे त्यांनाही आवडते. म्हणून ते म्हणतात की तू ज्ञानी हो. असा ज्ञानी होऊन मी एक रूपतेला पावावं आणि मी अखंड त्याच याच्यामध्ये राहावं. हे थोडं थोडं जमून राहिलं आहे, पण अखंडत्व नाही आला आहे अजून. म्हणून ही जाणीव श्री गुरु करून देतात आणि त्यांना ते भक्तीचं ते तोंडवपण त्यांना दिसत आहे. म्हणून ते हे तोंडप लक्षण सिद्ध हे त्यांना सांगावं लागलं आहे. टोणक म्हणजे मूर्ख. असं मूर्खपण माझ्यामध्ये असलेलं माझ्या श्री गुरूंना अजिबात मान्य नाही. म्हणून हा समास समर्थांनी सांगितलेला आहे. आणि हे सगळी प्रतिष्ठा त्यांनी मांडली आहे. हे सगळं सांगणं त्यांनी केलेलं आहे की न साधिता आत्मज्ञान, केवळ हे विषयी जन, ते श्वान सुकरा परिसहीन, माणूस पण या नाही. माणूस पण नाही हो, जो असा आत्मज्ञान पाहून घेत नाही, तो माणूस नाही. त्याला संतांनी श्वान सुकर म्हटलेला आहे. मी तो नसावा. श्वान सुकराच्या ठिकाणी मी न जावं, ते आत्मज्ञान मी साधलं की नाही हे मी माझं जाणून घ्यावं, असं मला येत असेल तर मग बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी एवढूसही ती मात्र सुद्धा जर माझ्यामध्ये मूर्खपण असेल तर ते कमी होऊन जाते. ते मिळत नाही आत्मज्ञान. चित्ताची शुद्धी, चित्ताची शांती जेव्हा झालेली असेल तेव्हाच हे सगळं जमते. म्हणजे तेव्हाच तो ज्ञानाचा अधिकारी होतो. आणि जे हे 82 तत्व बघितले, ह्याच्या कुठंतरी 82 मध्ये कुठंतरी मी जर रमले असेल आणि मी तिथं जर थांबून गेले तर माझं काम जाऊन जाते. आणि हे नरदेहाचं सगळं जे काम आहे, माणूस व्हायचं आहे, माणूस. नर जन्म हा तुला लाभला, विचार करवा जरा मानवा, विचार करवा जरा. किती अनमोल हा आहे नरदेह. हा पुन्हा पुन्हा नाही मिळत हो. 84 लक्ष योनीमध्ये फिरून फिरून हा देह मिळाला आणि हा असाच वाया जाईल हे बिलकुल मान्य नाही. आणि माझ्यामध्ये कोणतंही मूर्खपण राहिलेलं अजिबात मान्य नाही. म्हणून डॉक्टर काकाई म्हणतात, घ्यावी आत्म्यावरी उडी झडझडून, महत्भाग्याची घडी दौडू नये परोपरी. एक घडी सुद्धा बाळा तू घालू नको. तू आत्म्यावर उडी घे आणि झडझडून घे. यासाठीच हा मनुष्य देह आहे. आता आपली वेळ होत आली आहे आणि स्वामींनाही बोलायचं आहे. पुढचा अभ्यास आपण उद्या करूया. आज थांबते. सगळ्यांना नमस्कार करते. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जासी, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वरासे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदास. जय जय रघुवीर समर्थ. आदरणीय परमश्रद्धेय मयूरताई, आपल्या समर्थवाणीतून पंचीकरणाचा अवघड असणारा मार्ग अत्यंत सुलभ उदाहरणे देऊन स्पष्ट करीत आहेत.
हे आपल्या सर्वांचं परमभाग्य आहे. ज्ञानदृष्टी कशी विकसित करावी आणि समाधान कसे प्राप्त करून घ्यायचे याचे सुंदर विश्लेषण समर्थांनी आपल्या स्वअनुभवातून आपल्या समोर मांडलं आहे. आपण कोण आहोत, आपला वास्तववाद काय आहे, ह्या सर्व क्रिया आपल्याकडून या देहाच्या माध्यमातून कोणाच्या अधिष्ठानावर घडून येत आहेत याचा सतत मागोवा घेत राहणं हाच अभ्यास साधकांनी सतत करायचा असतो आणि हे साधनेचे सार आहे. आदरणीय राजू दादांचं सुद्धा यामागे खूप मोठं योगदान आहे. त्यांची सुद्धा खूप तळमळ आहे की हा मार्ग अत्यंत अवघड असला तरी अत्यंत निरूपणकार आपल्याला चांगले चांगले देऊन हा मार्ग सुलभ कसा होईल, साधकांना कसा उमजेल, यामागे त्यांची तळमळ आहे. आणि असंच या ठिकाणी आपण सतत हा चिंतनात अभ्यास ठेवला पाहिजे. समर्थांचं काय, संतांचं काय, त्यांचा आपल्या सर्वांच्या ठिकाणी कळवळा भरपूर असतो. तर आपल्याला हे ज्ञान अवघड आहे, परंतु ते जास्तीत जास्त सोपे करून सांगायचं हा समर्थांचा प्रयत्न आहे, संतांचा प्रयत्न असतो. आपण सुद्धा त्याचा खरोखर अभ्यास करून ते ज्ञानपै गाभरवे, जरी मनी आधी आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेशी. जो संतांची शरण गेला तो संतची होऊन ठेला, इतर जनास उपेगाला कृपाळूपणे. अशी ही संतांची महती आहे आणि खरोखर संत आपल्याला समर्थांच्या माध्यमातून हे लाभलेले आहेत. आपण सर्वजण या प्रातस्मरणी याचं चिंतन ऐकत आहोत. खरोखर या समूहाचं सुद्धा खूप खूप आपण धन्यवाद दिले पाहिजेत. आता या ठिकाणी मला हे समर्थांच्या संदर्भात हे 2 शब्द सांगण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. अशीच सेवा अखंड आपल्या समर्थांची कृपा आपल्यावरती राहो अशी समर्थ चरणी प्रार्थना करतो आणि माझे हे 2 शब्द या ठिकाणी अल्पविराम देतो. जय जय रघुवीर शर्मा. स्वामीजी, मी आपणास साष्टांग नमस्कार करतो. खूप खूप धन्यवाद म्हणण्यापेक्षा मी आपल्या ऋणातच राहीन आणि वारंवार आपणास नम्र विनंती करतो की वारंवार समोर उपस्थित राहून आम्हाला योग्य मार्गदर्शन करावे अशी आपणास नम्र विनंती करतो. मयुरी, रामकृष्ण हरी मधुते नमस्कार करतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर. 13 वेळा नामस्मरण कोण घेत? जय श्री दादा राम. मी घेतो. हा घ्या, कोणतरी घ्या. श्रीराम जय राम, जय जय राम. 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 जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.
जय जय रघुवीर समर्थ. पुढील निरूपण उद्या सकाळी 7:30 होईल. लिंक मयुरीताई टाकताय, त्यामुळे कोणाला काही शंका असेल तर समोर विचारायला त्यांना उत्तर देईल. जय जय रघुवीर समर्थ. हा राजू दादा, हा बोला. हा काही नाही विचारतोय बरं. मला तुमचा नंबर द्या किंवा मला लिंक पाठवत चला, मी नंबर देतो तुम्हाला. मला नंबर द्या तुमचा दादा. 9405. एक मिनिट दादा. हा 9405 2768 9405 2768 80. 80. हा हा दादा. चालेल. 9405. जय 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 रघुवीर. रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय जय रघुवीर. त्यांचं दर्शन झालं असतं तर बरं झालं असतं. दर्शन हवं होतं आम्हाला. जय जय रघुवीर त्यांचं समर्थ. दर्शन हवं होतं राजू दादा. पुढच्या वेळी नक्की आपण जय त्यांना जय रघुवीर जय श्रीराम. ओके. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. थांबा. जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. थांबूया आता. सगळ्यांना नमस्कार करते. रामकृष्ण हरी.